सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची चर्चा झाल्याच्या नंतर आज सुरेश धस मसाजोगमध्ये दाखल झालेले होते आणि ग्रामस्थांशी देखील त्यांनी चर्चा केलेली आहे आणि जे संतोष देशमुख आहेत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत देखील चर्चा केलेली आहे. नेमकी काय चर्चा केलेली आहे आपण जाणून घेऊयात. नेमकी काय चर्चा केली? जे आंदोलन आहे 25 तारखेला त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत, पोलीस यंत्रणेने जे केलेल्या चुका आहेत, हे चुका एवढ्या गॅरंटेड का म्हणतो की जर 6 तारखेला PI साहेबांना जर ती केस केली असती अट्रॉसिटीची, जी की 12 तारखेला केली, म्हणजे खून झाल्यावर ती जर त्या दिवशी झाली असती तर आमच्या भावाचा जीव राहिला असता, आमचं कुटुंब पोरकं नसतं झालं, आमच्या कुटुंबापासून त्याला हिरावून घेतलं नसतं ह्या क्रूरकर्मी लोकांनी. म्हणून अशा काही मागण्या आहेत की ज्या आमचा तर भावाचा जीव गेला, आमचा भाऊ गेला, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ह्या सगळ्यांनी, परंतु येणाऱ्या काळामध्ये या अशा घटना घडल्या नाही पाहिजे आणि या सगळ्यांना आत्ता तरी शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भातील काही ज्या मागण्या आहेत, या केस संदर्भातील काही सरकारी वकील नेमणूक असेल, काही SITमध्ये अजून ॲडिशनल लोक जे अधिकारी ते नियुक्त करण्याबाबत असेल, किंवा जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे त्या संदर्भातील असतील, अशा आम्ही विविध मागण्या त्यांच्याजवळ दिलेल्या आहेत. एकंदरीत सुरेश धसांनी म्हणण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धसांची भेट जी आहे ती धनंजय मुंडे यांची घडवून आणली होती का, त्यावर काय आपलं? नाही, आम्हाला त्या बावनकुळे साहेबांविषयी काही बोलायचं नाही. त्यांना कधीही असं वाटलं नाही की एवढा सच्चा कार्यकर्ता, BJPचा बूथ प्रमुख कार्यरत असताना त्याच्याकडे त्यावेळेस तर कुणी लक्ष नाही दिलं, पण त्याच्या मृत्यूनंतर ह्या लोकांनी काहीतरी वेगळेपण दाखवायला पाहिजे होतं की बूथ प्रमुखाला कशा प्रकारे आपण सांत्वन केलं जाऊ शकतंय, त्याला कसं सांभाळू शकले असते हे, किंवा सांत्वन कसं केलं याच्याविषयी कुठंही त्यांनी विचार न करता अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ज्या काही घटना त्यांनी घडून आणल्या त्याविषयी खेद आहे. आणि आम्हाला त्यांचे नाव घ्यायची इच्छा नाही, कारण त्यांनी ज्या अशा घटना घडल्या त्यातून एकदम चुकीचा मेसेज, चुकीचा संदेश समाजात पसरवलेला आहे. कुठंतरी त्यांना समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा होता का, किंवा ह्या प्रकरणाला काही वेगळं वळण द्यायचं होतं का, त्याच्यामुळे त्यांनी भेट घडवून आणली? जाणीवपूर्वकच झालेली घटना ही. त्यांनी ह्या गोष्टीचा उलगडा ज्या टायमाला करायचा त्या टायमाला केला नाही, अयोग्य वेळी केला. आणि एकीकडं 302 ज्यांनी केले त्यांना समर्थन लोक देतात, आणि इकडे ह्या गोष्टीमुळं यांना काय उद्देश साध्य करायचा होता हे आम्हाला अजून समजलेलं नाही. आम्ही त्याच्यावर विचार देखील करणार नाहीत, परंतु अत्यंत चुकीचं त्यांनी जे केलेलं कृत्य आहे ते चुकीचं आहे. काल मनोज जरांगे पाटील देखील आलते, काल त्यांनी देखील तुमच्यासोबत चर्चा केली, मात्र त्यांची काल चर्चा, तुमची भेट झाल्याच्या नंतर आज सुरेश धस आपल्याशी चर्चा करण्यासाठी आली होती. दादांसोबत चर्चा झाली काल. या आंदोलनासंदर्भात ज्या अडचणी आहेत, जे काही उणिवा आहेत, ज्या गोष्टी केल्या पाहिजे जिथल्या तिथं, त्या संदर्भात आम्ही दादांशी सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली आणि आम्ही चर्चा करून त्याच्यातून काय मार्ग काढता येईल या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेले आहेत काल. आणि त्या निर्णयाचाच एक भाग म्हणून जे आंदोलन होणार आहे 25 तारखेला, ते त्याच्यावर आम्ही ठाम आहेत, ते आंदोलन आम्ही करणार आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील हे आणखीनही सुरेश धसांवरती नाराजच आहेत, त्याच्या संदर्भात काही चर्चा झालेली होती? नाही, दादांची भूमिका अशी आहे की दादा जर या केसमध्ये, या संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी जर आले नसते तर ह्याच्यामध्ये कुणाचाच रोल आला नसता. कुटुंब फक्त पीडित म्हणून घोषित झालं असतं. याच्यात न्यायाची अपेक्षा तर सोडा, जर तुमचा FIRच दर्ज नसता केला, जो की मनोज दादांनी इथं 7-8 तास रस्त्यावर बसून तब्येत खराब असताना, थंडीचे दिवस असताना, कुठलीही तमा न बाळगता जे इथं आंदोलनात आले, थांबले आणि FIR केला, त्यामुळेच तिथूनच सुरुवात झालेला हा न्यायाचा लढा आहे. त्यामुळे दादांची जी भूमिका आहे ते दैवत आहेत. दादांच्या भूमिकेवर आम्ही ते बोलल्यानंतर आम्ही बोलत नाही. सगळ्या गावकऱ्यांनी सुरेश धसांना समर्थन देण्यासाठी हात देखील वर केलेला होता. नेमकी काय चर्चा झाली, काय आश्वासन दिले तुम्हाला? जे आंदोलनातल्या मागण्या आहेत त्या आंदोलनापूर्वीच मान्य होतील, मी प्रयत्न करतो, अशा पद्धतीनं गावकऱ्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे. त्यांची जी जिम्मेदारी आजपर्यंत होती त्याच्यापेक्षा जास्त जिम्मेदारी गावकऱ्यांनी वाढवलेली आहे. याचा संकेत म्हणून त्यांना ती समर्थन दिलेलं आहे. एकंदरीत हे होते धनंजय देशमुख, आणि निश्चितच जे गावकऱ्यांनी सुरेश धसांवरती जो विश्वास टाकलेला आहे आणि त्यांच्यावरती आणखीन जिम्मेदारी देखील आता दिल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, मसाजोग भेट.
सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची चर्चा झाल्याच्या नंतर आज सुरेश धस मसाजोगमध्ये दाखल झालेले होते आणि ग्रामस्थांशी देखील त्यांनी चर्चा केलेली आहे आणि जे संतोष देशमुख आहेत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत देखील चर्चा केलेली आहे. नेमकी काय चर्चा केलेली आहे आपण जाणून घेऊयात. नेमकी काय चर्चा केली? जे आंदोलन आहे 25 तारखेला त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत, पोलीस यंत्रणेने जे केलेल्या चुका आहेत, हे चुका एवढ्या गॅरंटेड का म्हणतो की जर 6 तारखेला PI साहेबांना जर ती केस केली असती अट्रॉसिटीची, जी की 12 तारखेला केली, म्हणजे खून झाल्यावर, ती जर त्या दिवशी झाली असती तर आमच्या भावाचा जीव राहिला असता, आमचं कुटुंब पोरकं नसतं झालं, आमच्या कुटुंबापासून त्याला हिरावून घेतलं नसतं ह्या क्रूरकर्मी लोकांनी. म्हणून अशा काही मागण्या आहेत की ज्या आमचा तर भावाचा जीव गेला, आमचा भाऊ गेला, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ह्या सगळ्यांनी, परंतु येणाऱ्या काळामध्ये या अशा घटना घडल्या नाही पाहिजे आणि ह्या सगळ्यांना आत्ता तरी शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भातील काही ज्या मागण्या आहेत, या केस संदर्भातील काही सरकारी वकील नेमणूक असेल, काही SITमध्ये अजून ॲडिशनल लोक जे अधिकारी ते नियुक्त करण्याबाबत असेल, किंवा जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे त्या संदर्भातील असतील, अशा आम्ही विविध मागण्या त्यांच्याजवळ दिलेल्या आहेत. एकंदरीत सुरेश धसांनी म्हणण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धसांची भेट जी आहे ती धनंजय मुंडे यांची घडवून आणली होती का, त्यावर काय आपलं? नाही, आम्हाला त्या बावनकुळे साहेबांविषयी काही बोलायचं नाही. त्यांना कधीही असं वाटलं नाही की एवढा सच्चा कार्यकर्ता, BJPचा बूथ प्रमुख कार्यरत असताना त्याच्याकडे त्यावेळेस तर कुणी लक्ष नाही दिलं, पण त्याच्या मृत्यूनंतर ह्या लोकांनी काहीतरी वेगळेपण दाखवायला पाहिजे होतं की बूथ प्रमुखाला कशा प्रकारे आपण सांत्वन केलं जाऊ शकतंय, त्याला कसं सांभाळू शकले असते हे, किंवा सांत्वन कसं केलं याच्याविषयी कुठंही त्यांनी विचार न करता अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ज्या काही घटना त्यांनी घडून आणल्या त्याविषयी खेद आहे. आणि आम्हाला त्यांचे नाव घ्यायची इच्छा नाही, कारण त्यांनी ज्या अशा घटना घडल्या त्यातून एकदम चुकीचा मेसेज, चुकीचा संदेश समाजात पसरवलेला आहे. कुठंतरी त्यांना समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा होता का, किंवा ह्या प्रकरणाला काही वेगळं वळण द्यायचं होतं का, त्याच्यामुळे त्यांनी भेट घडवून आणली? जाणीवपूर्वकच झालेली घटना ही. त्यांनी ह्या गोष्टीचा उलगडा ज्या टायमाला करायचा त्या टायमाला केला नाही, अयोग्य वेळी केला. आणि एकीकडं 302 ज्यांनी केले त्यांना समर्थन लोक देतात, आणि इकडे ह्या गोष्टीमुळं यांना काय उद्देश साध्य करायचा होता हे आम्हाला अजून समजलेलं नाही. आम्ही त्याच्यावर विचार देखील करणार नाहीत, परंतु अत्यंत चुकीचं त्यांनी जे केलेलं कृत्य आहे ते चुकीचं आहे. काल मनोज जरांगे पाटील देखील आलते, काल त्यांनी देखील तुमच्यासोबत चर्चा केली, मात्र त्यांची काल चर्चा, तुमची भेट झाल्याच्या नंतर आज सुरेश धस आपल्याशी चर्चा करण्यासाठी आली होती. दादांसोबत चर्चा झाली काल या आंदोलनासंदर्भात. ज्या अडचणी आहेत, जे काही उणिवा आहेत, ज्या गोष्टी केल्या पाहिजे जिथल्या तिथं, त्या संदर्भात आम्ही दादांशी सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली आणि आम्ही चर्चा करून त्याच्यातून काय मार्ग काढता येईल या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेले आहेत काल. आणि त्या निर्णयाचाच एक भाग म्हणून जे आंदोलन होणार आहे 25 तारखेला, ते त्याच्यावर आम्ही ठाम आहेत, ते आंदोलन आम्ही करणार आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील हे आणखीनही सुरेश धसांवरती नाराजच आहे, त्याच्या संदर्भात काही चर्चा झालेली होती? नाही, दादांची भूमिका अशी आहे की दादा जर या केसमध्ये, या संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी जे आले नसते तर ह्याच्यामध्ये कुणाचाच रोल आला नसता. कुटुंब फक्त पीडित म्हणून घोषित झालं असतं. याच्यात न्यायाची अपेक्षा तर सोडा, जर तुमचा FIRच दर्ज नसता केला, जो की मनोज दादांनी इथं 7-8 तास रस्त्यावर बसून तब्येत खराब असताना, थंडीचे दिवस असताना, कुठलीही तमा न बाळगता जे इथं आंदोलनात आले, थांबले आणि FIR केला, त्यामुळेच तिथूनच सुरुवात झालेला हा न्यायाचा लढा आहे. त्यामुळे दादांची जी भूमिका आहे ते दैवत आहेत. दादांच्या भूमिकेवर आम्ही ते बोलल्यानंतर आम्ही बोलत नाही. सगळ्या गावकऱ्यांनी सुरेश धसांना समर्थन देण्यासाठी हात देखील वर केलेला होता. नेमकी काय चर्चा झाली, काय आश्वासन दिले तुम्हाला? जे आंदोलनातल्या मागण्या आहेत त्या आंदोलनापूर्वीच मान्य होतील, मी प्रयत्न करतो, अशा पद्धतीनं गावकऱ्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे. त्यांची जी जिम्मेदारी आजपर्यंत होती त्याच्यापेक्षा जास्त जिम्मेदारी गावकऱ्यांनी वाढवलेली आहे. याचा संकेत म्हणून त्यांना ती समर्थन दिलेलं आहे. एकंदरीत हे होते धनंजय देशमुख, आणि निश्चितच जे गावकऱ्यांनी सुरेश धसांवरती जो विश्वास टाकलेला आहे आणि त्यांच्यावरती आणखी जिम्मेदारी देखील आता दिल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, मसाजोग भेट. सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची चर्चा झाल्याच्या नंतर आज सुरेश धस मसाजोगमध्ये दाखल झालेले होते आणि ग्रामस्थांशी देखील त्यांनी चर्चा केलेली आहे आणि जे संतोष देशमुख आहेत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत देखील चर्चा केलेली आहे. नेमकी काय चर्चा केलेली आहे आपण जाणून घेऊयात. नेमकी काय चर्चा केली?
जे आंदोलन आहे 25 तारखेला त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत, पोलीस यंत्रणेने जे केलेल्या चुका आहेत, हे चुका एवढ्या गॅरंटेड का म्हणतो की जर 6 तारखेला PI साहेबांना जर ती केस केली असती अट्रॉसिटीची, जी की 12 तारखेला केली, म्हणजे खून झाल्यावर ती जर त्या दिवशी झाली असती तर आमच्या भावाचा जीव राहिला असता, आमचं कुटुंब पोरकं नसतं झालं, आमच्या कुटुंबापासून त्याला हिरावून घेतलं नसतं ह्या क्रूरकर्मी लोकांनी. म्हणून अशा काही मागण्या आहेत की ज्या आमचा तर भावाचा जीव गेला, आमचा भाऊ गेला, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ह्या सगळ्यांनी, परंतु येणाऱ्या काळामध्ये या अशा घटना घडल्या नाही पाहिजे आणि या सगळ्यांना